नमस्कार, मी दादासाहेब चोरुमले. आज आपण फलटणचे अधिपती, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे साहेब यांच्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा आढावा जरी परिपूर्ण नसला तरी एका फलटणमधील तरुणांच्या पुढं हा आढावा असावा आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत रामराजे साहेब यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये नेमकं काय काम केलं याची ओळख या तरुणांना व्हावी या उद्देशाने आजचा आपण व्हिडिओ तयार करतोय. तुम्हा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राजकीय उदय 1992 साली 91-92 साली झाला. सर्वप्रथम श्रीमंत रामराजे या फलटण नगरीचे नगराध्यक्ष बनले आणि नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी फलटण शहराचा एक सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात 1995 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण आणि खंडाळा या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि श्रीमंत रामराजे हे प्रचंड मताधिक्यानं निवडून देखील आले. आता त्यावेळेला अपक्ष म्हणून ते निवडून आले. 1995 साली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल झाला. अनेक वर्षाची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आणि त्या ठिकाणी शिवसेना भाजपला सत्ता प्राप्त झाली. मात्र ही सत्ता मिळवत असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला काही आमदारांची गरज त्यावेळेला भासली होती आणि त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आमदार हे अपक्ष निवडून आले होते आणि मग श्रीमंत रामराजे साहेब यांनी हे आलेले सर्व अपक्ष आमदार एकत्रित केले आणि त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी मुंडे यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत. मात्र त्याच्या बदल्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक तालुके हे दुष्काळी तालुके आहेत आणि या दुष्काळी तालुक्यामधील हा दुष्काळ कायमस्वरूपी हटला पाहिजे आणि यासाठी तुम्ही आम्हाला जर मदत करणार असाल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला विनाशर्त पाठिंबा देतो. मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब, गोपीनाथरावजी मुंडे यांनी शब्द दिला की महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील दुष्काळ संपवण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करू आणि तुम्ही सांगताल त्या योजनेला आम्ही चालना देऊ. नेमकं काय झालं की तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या वाट्याला कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत जो लवाद झाला होता आणि त्या कृष्णा खोरी लवादाच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या वाट्याला 586 TMC पाणी येणार होतं. हे पाणी जर 2000 सालापर्यंत जर महाराष्ट्र सरकारने अडवलं नाही तर ते पाण्यावरला आपला हक्क जाणार होता आणि ते पाणी आंध्र आणि कर्नाटक राज्याला जाणार होतं आणि 2000 सालापर्यंत मोठं आव्हान त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं मोठं आव्हान होतं. श्रीमंत रामराजे साहेब यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा फलटणच्या माळजाई मंदिराच्या मोठ्या पटांगणावरती एक सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि त्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मनोहर जोशी यांना शब्द टाकला की तुम्ही कृष्णा खोरेची निर्मिती करा, कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करा आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन त्याच ठिकाणी मनोहर जोशी साहेबांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर त्या कृष्णा खोऱ्याचं कार्यकारी अध्यक्षपद म्हणून श्रीमंत रामराजे यांना काम करण्याची संधी मिळाली. आलेली संधीचं सोनं करायचं या उद्देशानं श्रीमंत रामराजे यांनी मोठं आव्हान स्वीकारलं आणि कृष्णा खोऱ्याचा अभ्यास चालू केला. 2000 सालापर्यंत पाणी अडवण्याचं आव्हान होतं. ते आव्हान आता कसं पेलायचं तर पाणी अडवण्यासाठी लागणारा जो निधी होता तो निधी शासनाकडे नव्हता. कारण का तर यापूर्वीचे 1995 पूर्वीचे जे काही मुख्यमंत्री ते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी विदर्भ मराठवाड्यात आमदारांनी वाद घातला होता आणि मराठवाड्याचा आणि विदर्भाचा पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने विकास झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राला निधी देणार नाही असा एक नियम केला होता आणि तो नियम च्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्राला पैसे मिळणे दुरापास्त झालं होतं.
मग त्याच्यावरती सुद्धा श्रीमंत रामराजे साहेबांनी एक क्लुप्ती काढली आणि त्यावेळेला कृष्णा खोरे महामंडळाच्या कर्जरोखे श्रीमंत रामराजे साहेबांनी काढले आणि त्या कर्जरोख्याची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या कर्जरोख्यांना प्रतिसाद मिळाला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देखील उभा राहिले. कृष्णा खोरीची कामं चालू झाली आणि 2000 सालापर्यंत पाणी अडवण्याची किमया श्रीमंत रामराजे साहेब यांच्यामुळं झाली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आपल्याला माहिती आहे की सातारा जिल्ह्यामधील फलटण असेल, खंडाळा असेल, मान असेल, खटाव असेल, कोरेगावचा काही भाग असेल, हे असे अनेक वर्ष दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जात होते. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातले जत असेल, कवठे महांकाळ असेल, अशा अनेक तालुके म्हणजे दुष्काळी तालुके होते आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये जर दुष्काळ संपायचा असेल तर कृष्णा खोरेच्या अंतर्गत येणारी जी काही छोटी मोठी धरणं होती की जे नीरा देवगडचं धरण अनेक वर्षापासून प्रलंबित होतं, ते धरण करण्यात त्या भागातील लोकांचा विरोध होता आणि मग श्रीमंत रामराजे साहेबांनी नीरा देवगड धरण सारखी अनेक छोटी मोठी अनेक धरणं बांधली आणि त्या धरणामध्ये पाणी सुद्धा अडवलं. नीरा देवगड धरण तर होणं अशक्य होतं. त्यावेळेला नीरा देवगड धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये श्रीमंत रामराजे साहेब रात्रंदिवस फिरले, त्या लोकांचं प्रबोधन केलं आणि त्या लोकांना पुनर्वसन फलटण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या गावामध्ये केलं आणि त्यांना एक विश्वास दिला की तुमचं निश्चितपणे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने होईल, चांगले पैसे तुम्हाला दिले जातील. त्या सगळ्या गोष्टीची परिपूर्णता केली. देवगड धरण बांधून पूर्ण झालं. देवगड धरणामध्ये पाणी देखील अडवलं आणि मग देवगड धरणामध्ये जे अडवलेलं पाणी त्या देवगड धरणाचे जे कॅनॉल होते त्या कॅनॉलची कामं सुद्धा अगदी पाडेगावपर्यंत, खंडाळा तालुक्यातल्या पाडेगावपर्यंत झाली. तिथून पुढं कामं थोडीशी थांबली कारण का केंद्र सरकारचं धोरण बदललं. केंद्र सरकारने ओपन कॅनॉल सिस्टीमचं धोरण बंद केलं आणि अंडरग्राऊंड पाईपलाईनद्वारे पाणी न्यायचा असा निर्णय केला आणि त्यामुळे तिथं ते काम थांबलं. जरी काम थांबलं होतं तरी नीरा देवगडचं पाणी फलटण तालुक्याला, बारामती तालुक्याला, माळशिरस तालुक्याला, सांगोला तालुक्याला, पंढरपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावरती मिळत होतं. शेतकऱ्यांची गरज भासवत होती आणि बऱ्यापैकी फलटण तालुक्यातला दुष्काळ आता संपत चालला होता. त्यातच रामराजे साहेबांनी धोम धरणाचा अभ्यास केला. धोम धरणाच्या मागील साईडला त्यांना एक थोडीशी साईड दिसली बलकवडीच्या भागामध्ये आणि मग तिथं बलकवडी धरणाची निर्मिती केली. ते पण धरणात पाणी अडवलं. त्या धरणात अडवलेलं पाण्याचे कॅनॉल काढले. जवळपास 150 किलोमीटरचे कॅनॉल काढून ते पाणी खंडाळा आणि फलटण तालुक्यामध्ये आणलं आणि खंडाळा तालुका पूर्ण दुष्काळापासून मुक्त झाला. फलटण तालुका पूर्ण दुष्काळापासून मुक्त झाला. आदरकी ते आंधरोड या भागामध्ये एकेकाळी कुसळं उगत नव्हती. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुष्काळ असायचा. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी स्थलांतर करावं लागायचं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी छावण्या चालू राहायच्या. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये त्या छावण्यांचं प्रमाण कमी झालं आणि आज जर तुम्ही बघितलं तर खंडाळा तालुका पूर्ण बागायत झाला, फलटण तालुका पूर्ण बागायत झाला. फलटणचा जो दुष्काळी टाप होता आदरकी ते आंधरोड या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऊसाचं पीक सुद्धा घेण्यात आलं. आता ऊस झाला म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये आर्थिक क्रांती झाली. म्हणजे सर्वात मोठा प्रश्न होता पाण्याचा. तो पाण्याचा प्रश्न श्रीमंत रामराजे साहेबांनी अतिशय यशस्वीपणे सोडवला का तर सोडवलाच आणि त्याचं श्रेय श्रीमंत रामराजे यांना द्यावं लागेलच. कारण का तर या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मात्र शंकरराव चव्हाण साहेब सोडले तर शंकरराव चव्हाण साहेबांनी एक धरण अडवलं होतं आणि त्या धरणाचे कालवे आपल्या भागामध्ये नेले होते आणि त्याच्यानंतर श्रीमंत रामराजे साहेबांनी किमया केली. धरणामध्ये पाणी अडवलं, धरण बांधलं आणि त्याचे कॅनॉल सुद्धा तालुक्याच्या भागामध्ये आले आणि संपूर्ण पाणी आता फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याची क्रांती झाली. म्हणजे जलक्रांती रामराजे यांनी केली का तर केली. सातारा जिल्ह्यामधली अनेक दुष्काळी गावं होती. मान तालुक्यामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला, खटाव तालुक्यामध्ये पाणी नेण्याचा, सांगलीमध्ये पाणी देण्याचा प्रयत्न केला. हे कृष्णा खोऱ्याच्या निर्मितीमुळं या 2-3 जिल्ह्यामध्ये म्हणजे पाण्याची क्रांती झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग रामराजे यांनी काम करत असताना रामराजे एक शांत मनमिळावू स्वभावाचे, शांत असणारे, बऱ्यापैकी त्यांचे विरोधी पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मित्र राहिलेले. तुम्हाला माहिती आहे की रामराजे साहेबांनी
त्यांच्या कारकिर्दीमध्ये जलसंपदा विभागाचं मंत्रिपद भोगलं, महसूल मंत्री झाले, अनेक मंत्रिपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. आणि पवारसाहेबांच्या पाठीमागे लागून त्यांनी फलटण तालुक्यामध्ये, खंडाळा तालुक्यामध्ये मोठी MIDC आणली. आणि या MIDC अंतर्गत केवळ MIDC आणून ते थांबले नाही, तर MIDCमध्ये कमीसारखे मोठे मेगा प्रोजेक्ट आणले. आणि या मेगा प्रोजेक्टच्या जवळपास आज आपल्या फलटण तालुक्यामध्ये 14 प्रकल्प त्या ठिकाणी उभा आहेत. इंडिया ट्यूब सारखा प्रकल्प आणला. पुन्हा तुम्हाला माहिती आहे महिंद्रा लॉजिस्टिक्स सारखा मोठा प्रकल्प आणला. त्याच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हाताला काम मिळालं. कमिजमध्ये हजारो युवक लागले. शेवटी कसं असतं की कितीही नोकऱ्या लावल्या तरी नोकरीची गरज ही संपत नसते. आणि आजही लोक नोकरीसाठी फिरत असतात, नोकरीसाठी महाराज साहेबांच्याकडे येत असतात. परंतु खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यामधील बेरोजगारांना संधी देण्याचं काम श्रीमंत रामराजे यांनी केलं. एवढ्यावरती थांबले नाही, तर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली. शिक्षण क्षेत्रामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमामधून त्यांनी फलटण तालुक्यातील मुलांना आणि मुलींना शिक्षण आपल्याच तालुक्यामध्ये उपलब्ध मिळावं म्हणून फलटणमध्ये कृषीचं कॉलेज आणलं, हॉर्टिकल्चर कॉलेज आणलं, नर्सिंगचं कॉलेज आणलं, B.Pharmcyचं कॉलेज आणलं, इंजिनिअरिंगचं कॉलेज आणलं, डिप्लोमाचं कॉलेज आणलं. त्याचबरोबर आता म्हणजे एकही कॉलेज आणलं नाही असं नाही झालं. फक्त केवळ MBBSचं कॉलेज फलटण तालुक्यामध्ये यायचं राहिलं. बाकी सगळ्या शिक्षणाच्या सोयी सुविधा फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेबांनी केलेल्या आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमामधून आज जवळपास 8 ते 9 हजार लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. कमींच्या माध्यमातून रोजगार प्राप्त झालेला आहे. एवढे ते थांबले नाहीत, तर त्यांचे बंधुराज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोविंद सारखा मोठा प्रकल्प फलटण तालुक्यामध्ये उभा केला. आज गोविंदचा एवढा बोलबाला झालेला की गोविंदची उत्पादने आज देशाच्या बाहेर जात आहेत. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून आज जवळपास 3 ते 4 हजार लोकांना रोजगार द्यायला श्रीमंत संजीवराजे यशस्वी झालेले आहेत, श्रीमंत रामराजे यशस्वी झालेले आहेत. म्हणजे फलटण तालुक्यामध्ये सर्वात जास्त रोजगार देण्याचं काम श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालं. आज त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये 15 ते 20 हजार लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे. आणि 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये श्रीमंत रामराजे साहेबांनी फलटण तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात करून दिली. विशेष करून श्रीमंत रामराजे साहेब हे ज्या वेळेला मंत्री होते त्यानंतर काही वर्षे 7 वर्षे राज्य विधान परिषदेचे सभापती होते. आणि सभापती म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांशी सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध जपले. आपल्या पक्षातील नेतेमंडळीशी मैत्रीपूर्ण संबंध जपले. त्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की आजही श्रीमंत रामराजे साहेब यांच्या शब्दाला मान सन्मान दिला जातो. त्यांचं आजही कोणतंही काम होतं. आणि केवळ रामराजे हे एक शांत, संयमी, सुस्वभावी, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिचित झाले. आणि त्याचबरोबर रामराजे साहेबांनी आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी पेलली होती की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फलटण तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी शेती महामंडळाला गेल्या होत्या. आणि त्या शेती महामंडळाच्या जमिनी पुन्हा त्या मूळ मालकाला किंवा शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन झाली. त्या समितीने अहवाल दिला आणि श्रीमंत रामराजेने स्पेसिफिक त्या अहवालामध्ये नमूद केलं की शेती महामंडळाने घेतलेल्या शेतकऱ्याच्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्या. आणि तात्काळ त्या परत करण्याचा निर्णय झाला. त्याचा परिणाम असा झाला की फलटण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आपल्या मूळ जमिनी परत मिळाल्या. आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रपंच आता फुललेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 1995 पूर्वी फलटण तालुक्यामध्ये 2 कारखाने होते. एक श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि दुसरा साखरवडीचा कारखाना. हा श्रीराम सहकारी साखर कारखाना काही चुकीच्या व्यवस्थापनामुळे त्यावेळेला बंद पडलेला कारखाना पुन्हा चालू करण्याचं धाडस श्रीमंत रामराजे साहेबांनी दाखवलं. कारण का तर त्या कारखान्यावरती कोट्यावधी रुपयाचं कर्ज होतं. त्याचबरोबर त्या कारखान्यामध्ये असणाऱ्या कामगारांचे हाल अपेष्टा होत होत्या. शेतकऱ्यांना ऊसासाठी या कारखान्याच्या दारी त्या कारखान्याच्या दारी हिंडावं लागत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचंही अतोनात नुकसान होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार रामराजे साहेबांनी केला आणि तो कारखाना कोट्यावधी रुपये आपले पदरचे घालून तो कारखाना चालू केला.
आज तो कारखाना अतिशय पूर्ण क्षमतेने चालतोय. 5,000 मेट्रिक टनाचं त्या ठिकाणी गाळप आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळतोय. FRP चांगला दिला जातोय. त्याचबरोबर काटा मारला जात नाही. काटा चोख ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरती फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना जर आपण सहज विचारलं तर शेतकरी म्हणतात कारखाना कोण चालवतोय याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही. मात्र त्या कारखान्यामध्ये आम्हाला पेमेंट चांगलं मिळतंय आणि काटा मारला जात नाही. वेळच्या वेळेला आमचा ऊस जातोय. हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणखीन एक साखरवाडीचा कारखाना सुद्धा बंद पडला. साखरवाडीचा कारखाना बंद पडल्यानंतर तो श्री दत्त इंडियाला चालवायला दिला. आज त्या कारखान्याची 2,000 गाळप क्षमतेवरून जवळपास 10,000 टन गाळप क्षमता झालेली आहे. आज साखरवाडीची बंद पडलेली बाजारपेठ पूर्णपणे बहरलेली आपल्याला दिसून येते. शेतकरी त्या ठिकाणी त्या कारखान्यामध्ये असणारे कामगार, या कामगारांच्या प्रपंच आज त्या ठिकाणी समाधानाने चाललेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अनेक हजारो कुटुंबाचे प्रपंच सुखकार करण्याचं काम श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून झालं. म्हणजे श्रीमंत रामराजे साहेबांनी कधीही या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना कधी सुडाचं राजकारण केलं नाही, कधी द्वेषाचं राजकारण केलं नाही. येईल तो आपला हे समजून श्रीमंत रामराजे साहेबांनी राजकारण केलं. आणि म्हणून श्रीमंत रामराजे साहेब एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांची ओळख झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रीमंत रामराजे साहेबांचा एक मान सन्मान होऊ लागला. पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता म्हणून श्रीमंत रामराजे साहेबांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाव झालं. आणि अशा या नेतृत्वाचा आढावा किंवा या नेतृत्वाने जी काय कामं केली ती बऱ्याच तरुणांना माहीत नाहीत आणि ती कामं तरुणांना माहीत व्हावी या उद्देशाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.